नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 16, 17, 18 जून 2026 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा एकदा मोठा बदल बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मान्सूनी पावसाचा जोर, तर काही भागामध्ये वादळी पावसाचा जोर, जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असून काही भागात वादळी वातावरण जबरदस्त बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकरी सध्या एका प्रश्नाचे उत्तर शोधत आहे। मान्सून आला आहे, पण समाधानकारक पाऊस नेमका कधी पडणार? सध्या महाराष्ट्रातील अनेक भागात ढगाळ वातावरण, दमट हवा, अधूनमधून पावसाच्या सरी दिसत आहेत। मात्र व्यापक आणि सातत्यपूर्ण पाऊस अजूनही अनेक भागामध्ये सुरू झालेला नाही, त्यामुळे पेरणीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे। मित्रांनो, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मान्सून महाराष्ट्रातून गायब झालेला नाही आणि तो पूर्णपणे कमजोरही झालेला नाही, मात्र त्याची प्रगती काही दिवसासाठी संथ झाली आहे। अरबी समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वाऱ्याचा प्रवाह आणि बंगालच्या उपसागरातील अनुकूल हवामान प्रणाली अजून पूर्ण ताकदीने कार्यरत नसल्यामुळे पावसाचा जोर अनेक भागामध्ये कमी दिसत आहे। सध्या कोकण, घाटमाता आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात मान्सूनी वातावरण अधिक सक्रिय आहे, तर मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील अनेक भागात अजूनही व्यापक पावसाची प्रतीक्षेत आहे। अनेक ठिकाणी ढग दिसतात, वातावरण दमट असते, पण पाऊस पडत नाही, कारण फक्त ओलावा असणे पुरेसे नसते। त्या ओलाव्याला वर उचलणारी आणि ढगांना वाढवणारी हवामान प्रणाली मजबूत असणे आवश्यक असते। हवामानातील सध्याचे संकेत पाहता पुढील काही दिवसात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील परिस्थिती अधिक अनुकूल होत गेल्यास महाराष्ट्रातील पावसाचा व्याप हळूहळू वाढण्याची शक्यता आहे। विशेषतः जूनच्या उत्तरार्धात अनेक भागात पावसाची स्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे। शेतकरी बांधवांनी घाईघाईने मोठ्या प्रमाणावर पेरणी करण्याऐवजी आपल्या भागात सातत्यपूर्ण आणि समाधानकारक पाऊस झाल्यानंतरच निर्णय घेणे अधिक सुरक्षित ठरू शकते। एकंदरीत पाऊस थांबलेला नाही, मान्सून परत गेलेला नाही आणि आशा संपलेली नाही। हवामानातील बदलावर सतत लक्ष ठेवा, कारण पुढील काही दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र, अरबी समुद्र या समुद्रांमध्ये बाष्पयुक्त वारे निर्माण होत आहे, परंतु हे वारे कमकुवत असल्यामुळे महाराष्ट्राकडे मान्सून पावसाचा जोर कमी बघायला मिळत आहे। तर पुढील 3 दिवसामध्ये महाराष्ट्रात काही भागात मान्सून पूर्व वादळी पाऊस, तर काही भागामध्ये मान्सूनचा पाऊस बघायला मिळणार आहे। तर या पावसाचा जोर किती प्रमाणात राहील, तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये आणि कोणत्या भागात या पावसाचा जोर 16, 17 आणि 18 जून 2026 या तारखेला बघायला मिळणार आहे। कोणत्या भागात जबरदस्त राहील, सविस्तर माहिती जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही किनारपट्टीच्या भागामध्ये मध्यम जोरदार स्वरूपात राहील। तमिळनाडूच्या दक्षिणेकडे मध्यम हलका पाऊस राहील। तेलंगणाच्याही पूर्वेकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक, आंध्र प्रदेश ढगाळ स्थिती आणि एकदम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। भारताच्या पूर्वेकडे पावसाचा जोर थोडासा वाढलेला दिसत आहे। विशाखापट्टणम, कांतामाल, भुवनेश्वर जोरदार पावसाचा अंदाज राहील। कोरबा, राऊरकेला, धनबाद, कोलकाता इकडे हलका मध्यम पाऊस विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। वारे देखील राहील। तसेच महाराष्ट्राकडे ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज, काही भागात तर काही भागामध्ये मान्सून पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया।
तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून. तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसात पावसाची स्थिती. सावंतवाडी आणि किनारपट्टीचा परिसर, अरोस, वेंगुर्ला, मापन, कुडाल इकडे मध्यम हलक्या स्वरूपात राहील. अंबोली, चांदगड, रामगड, बेडशी, धामणे, कानाकोंबी इकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील पुढील 3 दिवसात. कर्नाटक राज्याचा परिसर, बाची, बेळगाव, राणकोंडे, कानापूर, नेटूर, गुंजी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील. कोल्हापूर जिल्ह्याकडे हलक्या पावसाचा अंदाज. अजरा, नेसेरी, अड्डाला, कुरणवाडी, सांकेश्वरा, चिकोडी, निपाणी या भागात हलका पाऊस राहील. गारगोटी, कापसी, मोरगोड, जैनवाडी, इस्पोर्ली इकडे एकदम हलका पाऊस बघायला मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील किनी, कोडाली, मलकापूर, कोकुडलाई हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील. सांगली जिल्ह्याकडे पावसाचा जोर फारसा नाही. बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे. पावसाचा अंदाजात चिकोडी, रायबा, इडकल, देवणकाठी, गोकाक, अलकंगी या भागात हलक्या पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील. कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण या भागात बहुतांश ठिकाणी मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील. पोंढा, राधानगरीला मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील. खारेपट्टण, गगनबावडा तसेच रेपट्टण, राजापूर, लांजा हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. आजूबाजूच्या भागात मध्यम हलका राहील. मलकापूर, कोकुडलाई हलक्या स्वरूपात राहील. बेलकड, साखरपा, संगमेश्वर हलका मध्यम राहील. रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, हेडवी, गुहागर हलक्या पावसाचा अंदाज आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर पावसाचा हलका तर काही भागात मध्यम राहील. कोयना, पठाण, आरवडी हलक्या स्वरूपात राहील. सर्वात, शिरशिंगे, लोटे, चिपळूण, मुसटोफोट मध्यम स्वरूपात राहील. तसेच गुहागर, मार्गाव, तांबे, दहागाव आणि खेडलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे. आणि घोगरे, महाबळेश्वर, पोलादपूर, माडवर्धन, गोरेगावला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील. दापोली, पाचपाणी, कलसीत, श्रीवर्धन, देवीघर, मुरुड, जिंजिरा हलक्या स्वरूपात राहील. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये व्याले, सोनापूर, लवासा, जेटे, टाला, इंदापूर, सोनगड, आंबे, कळवणलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. तर बोर, शिरवळ, केटवल्ले, सासवड, जेजुरी, शिवापूर हलका पाऊस राहील. पुणे, दायरी, लोणी कालवरला हलक्या पावसाचा अंदाज आहे. सुसगाव, पुनावली, आळंदी, चाकण, खेड, पाबल, मलठण, कवठे आणि शिरूर या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा जोर राहील. रायगड जिल्ह्याकडे चोंडी, अलिबाग, पेनलाई हलक्या स्वरूपात राहील. शिरोळ, खोपोली, कामशेतलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे. कर्जत, कुसळ, नरेल, पेडला जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. उरण, मुंबई, नवी मुंबई, पनवेल, ठाणे, ओंबाडी, मीरा भाईंदरला हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. मुरबाड, आंबेगाव आणि तसेच बदलापूर, शिवाले, वैशाखरे जोरदार पावसाचा अंदाज राहील. ठाणे, कल्याणमली, भिवंडी, खडवाली हलका पाऊस बघायला मिळणार आहे. घाटमाथ्याकडे जोर जास्त राहील. जसे मत, खोटाले, शिवाले, वैशाखरे आणि सम्राट, गुंडा, कोटाले, राजूर, इगतपुरी, मुनगाववाडीवरे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. पालघर जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसात पावसाचा अंदाजा. सपाले, गोडमाल, वाडा, पालघर, मान्नोर, कुडाण या भागात हलका राहील. पुईसर, वाणेगाव, कासाकुर्डले हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. जव्हार, मोखाडा, त्र्यंबक इकडे हलका मध्यम राहील. नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज. टिरडे, डुबरे, नांदूर, शिंगोटे आणि अहिल्यानगरचा परिसर, शिर्डी, पुलतांबा, कोपरगाव हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज. विजांच्या कडकडाटासह राहील. नाशिक आणि ओझर, निफाड, लासलगाव, पाटोदा, येवला, मनमाड या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजा. जोरदार वाऱ्यासह राहील. ओझर, कळवण, देवळा, सटाणा, नागपूर, निमशेवडी, नागपूर ते नंदुरबार जिल्ह्याचा परिसर या भागात हलका पाऊस राहील. साक्री, बॅट, चिंचखेड, दिवी, दुसाने, टिटाणे वादळी पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे. तसेच जळगाव, धुळे ढगाळ स्थिती आणि हलक्या मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे. आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील. पावसाचा अंदाज फारसा नाही. अहिल्यानगर, सोलापूर आणि या जिल्ह्यात मात्र पावसाचा जोर पुढील 3 दिवसामध्ये फारसा नाही. बीड, लातूर, धाराशिव, नांदेड भागाला ढगाळ वातावरण राहील. हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हिंगोली जिल्ह्यात राहील. आणि बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज. बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील. पावसाचा अंदाज फारसा नाही. वाशिम आणि अकोला जिल्ह्याकडे आणि बुलढाणा जिल्ह्याकडे ढगाळ स्थिती, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. अमरावती, चांदूर, मूर्तिजापूर, दर्यापूर तसेच चिखलदरा, अचलपूर हलका पाऊस बघायला मिळणार आहे. आणि कोडाली, काटोल, वरुड, नरखेड मध्यम हलक्या वादळी पावसाचा अंदाज. विजांच्या कडकडाटासह राहील. नागपूर जिल्ह्यात हिंगणा, पाचगाव, नागपूर, कामठी
आणि डोरली, कमळेश्वर, उमरी, सावर्णेर जबरदस्त वादळी वातावरण या भागात बघायला मिळू शकते. भंडारा, वर्धी, लखनी, साकोली, संग्रहणी, अडेल, गौतमगाव हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील. वर्धा जिल्ह्याकडे वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट आणि तसेच पांढरकवडा, घाटांची, करंजी, यवतमाळ जिल्ह्याचा परिसर इकडे मध्यम हलक्या वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्याकडे मोरली, कुटवाडा, चंद्रपूर, बदलापूर, गजवाली हलका पाऊस राहील. आणि कापसी, गडचिरोली जिल्ह्याचा परिसर, भांबरगड, पासेवाडा, सुंदरा वादळी वारा आणि पावसाची शक्यता फारशी नाही. वादळी वातावरण जबरदस्त तयार होईल, मात्र पावसाचा जोर फारसा नाही. वारे वाहतील. तसेच पावसाची शक्यता ही कोकण किनारपट्टी आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील काही भागात, विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीचा काही परिसर, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यामध्ये वादळी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.